नमस्कार मित्र, मी सुरेश कुलकर्णी. आपण बघत आहात सूर सुरी झाले. सध्या आपण पूर्णवाद या प्रकरणाचा भागशः अभ्यास करत आहोत. मागील एका भागात आपण ईश्वराचा आणि आत्म्याचा स्वरूप संबंध काय ते बघितलं. आता आपण ईश्वर आणि जीवाचा संबंध काय तो बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका हे नम्र विनंती, आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तेव्हा ईश्वराचा आणि जीवाचा संबंध बघताना आपण या प्रकरणामध्ये उपनिषदामधले काही बरीचशी ऋचा ह्या ऐकल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. त्यापैकी एक ऋचा अशी की ज्याचा अर्थ असा म्हणजे की याज्ञवल्क्यानं ब्राह्मणांना एक प्रश्न केला होता. याज्ञवल्क्य ऋषींनी की वृक्ष तोडला तर तो पुन्हा मुळापासून वाढतो असं विचारलं. याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात की एखादा वृक्ष मुळापासून उपटल्यावर तो वाढत नाही, पण मर्त्याला मात्र मृत्यूनं मुळासकट छिन्नभिन्न केल्यावर तो मर्त्य कसा उत्पन्न होतो हे सांगा बरं. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर कोणीच देत नाही. हे पाहून याज्ञवल्क्य ऋषींनी स्वतः सिद्धांताने उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, जात एव न जायते कोन्वेनं जयनेत पुनः विज्ञानमानंदम ब्रह्मरातिर्दातुः परायणं तिष्ठमानस्य तद्विद इति. अहो, तो स्वयंभूच आहे. जर तो जन्मालाच आला नाही तर मरणानंतर पुन्हा कसा जन्मतो हे विचारणंच काय. तर यावरून जीवाचा शास्ता आनंदमय सर्वज्ञानी ईश्वर जसा स्वयंभू आहे तसा जीवही स्वयंभू आहे. स्वयंभू असा जर ईश्वर आहे तर जात एव असं म्हणून स्वयंभूत्व जीवाचंही ठरतं. आणि यावरून जीवाचा व ईश्वराचा स्वरूपता अभेद सिद्ध होतो. आत्म्याला, विशेषतः शुद्ध आत्म्याला, आत्म्याच्या व परमात्म्याच्या अभेदाचं ज्ञान होतं. त्याला आपला व ईश्वराचा अभेद आहे हेही कळतं. असं असून माणसाला मात्र ते ज्याचे मूळ रूप आत्मा आहे त्याला मात्र या जगात भेद का दिसतो. त्याला आपल्यापासून वेगळे हे सर्व आहे असं का वाटतं. इतर जेवलं म्हणजे आपण जेवलो असं होत नाही. तसं आपण उपाशी असल्यास आपणासच दुःख होतं, इतरांना होत नाही. याचं कारण काय. हा भेद कशाने होतो तर हा जीवदशेने होतो. आता ह्या जीवाला मृत्यू मुळापासून या दृश्य जगातून जेव्हा या ठिकाणाहून तोडून टाकतो तेव्हा पुन्हा कसा निर्माण होतो, स्वयंभू कसा काय आहे असे प्रश्न निर्माण होतात. तर हे समजण्यासाठी नित्यत्व, एकत्व व अभेदत्व यातील फरक जरा जाणून घेणं अगत्याचं आहे. उदाहरणार्थ घड्याळाची टिकटिक आपण ऐकत असतो, त्याच्यामध्ये खंड असतो. त्या वसंत ऋतू वगैरे जे नित्य असले तरी त्यांना आरंभ आणि अंत आहे. तसं जीव जरी नित्य असला तरी त्यांना जन्ममृत्यूनं खंड आहे. पण खंड आहे म्हणून तो नाश पावला किंवा अनित्य आहे, भ्रम आहे असं होत नाही. जन्ममृत्यूनं खंड पडला तरी तो ज्या अर्थी नित्य आहे त्या अर्थी तो मुळातच स्वयंभू आहे. जीव नित्य असला तरी त्यात एकत्व नाही. आत्म्याच्या व परमात्म्याच्या ठिकाणी नित्यत्वाबरोबरच एकत्व पण आहे, त्यात खंड नाही आहे. एका नदीच्या ठायी जरी एकत्व असलं तरी तिच्या पाण्यात व दुसऱ्या एखाद्या नदीच्या पाण्यात पाणी या रूपानं अभेदत्व आहे. याची जाणीव तिला नसते. एकत्व हे उपासनेनं टिकतं व अभेदत्व हे ज्ञानानं समजतं, अनुभूतीस येतं. म्हणून जीवदशा किंवा जीव हा नित्य आहे म्हणून स्वयंभू आहे. आणि या दृष्टीनं त्याचा आणि ईश्वराचा अभेद आहे. जीवाच्या व ईश्वराच्या अभेदसिद्धीसाठी त्यात साम्य कोणकोणत्या बाबतीत आहे हे पाहणं जरूर आहे. तेव्हा स्वयंभूत्व हे पहिलं साम्य आहे. मुळात आपला म्हणजे जीवाचा परमात्म्याशी स्वरूपतः अभेद असताना त्याला हा भेद का वाटतो हा मुख्य प्रश्न आहे. तर माणसं जेव्हा आत्मानुभूती, ज्याला आपण सेल्फ रिअलायझेशन म्हणतो, त्यावेळी ज्यावेळेला ती होते त्याला स्वतःच्या म्हणजे मीच्या अस्तित्वाचं नित्य, अविनाशी, सदा सम असं स्वरूप प्रत्यक्ष अनुभवात जरी येतं तरी हे माझे आत्मस्वरूप आहे अशी अनुभूती येत असल्यानं त्यास मी किंवा अस्मी भाव चिकटलेलाच असतो. मी या संकल्पनेस
मी इतरांहून वेगळा आहे अशी वेगळेपणाची जाणीव सतत नांदत असते. मी आहे व मी या सर्वांहून वेगळा आहे या जाणीवेसच जीवदशा म्हणतात. ही वेगळेपणाची दशा स्वयंभू उपजत सर्व सजीव प्राणीमात्रांमध्येच नव्हे तर जड वस्तूंना देखील चिकटलेली असते. प्रत्येक वस्तू इतर वस्तूपेक्षा वेगळी असते, वेगळ्या गुणांनी युक्त असते. ज्यावेळी ही वेगळेपणाची प्रकट जाणीव निर्माण होते तेव्हा त्याला जीवदशा म्हटलं जातं. ही वेगळेपणाची जाणीव नसेल तर जीवाला कोणतीच अनुभूती आत्म्याची म्हणा, ब्रह्माची, ईश्वराची, जगाची हे येणं शक्य नाही. तेव्हा सच्चिदानंद परमात्म्याच्या किंवा ब्रह्मस्वरूपाच्या अनुभूतीचा आनंद भोगण्यासाठी माणसास वेगळेपण अनुभवणं जरूर आहे. जीव हा जरी मुळात आत्म्याचं एक स्वरूप असला, परमेश्वराचा एक अंशच असला तरी त्याला आत्मानुभूती व परमात्म्याची अनुभूती घेण्याकरता त्यापासून वेगळेपणा अनुभवणं जरूर आहे. व म्हणून जीवाची वेगळेपणाची ही अनुभूती ही स्वयंभू आहे. त्यात जरी जन्ममृत्यूने खंड पडत असला, त्याच्या एकत्वास जरी बाध येत असला तरी तो नित्य आहे. अस्तिभावाला अस्मिभाव नेहमीच चिकटलेला आहे व अस्तिभावाला त्याच्या प्रकट अनुभूतीसाठी अस्मिभावाची अपेक्षा आहे. म्हणजे आत्म्याला व ब्रह्माला त्याच्या अनुभूतीसाठी अनुक्रमे जीवाची व अहमने संबोधल्या जाणाऱ्या आत्मतत्वाची अपेक्षा आहे. म्हणून जीवदशा स्वयंभू आहे व ती असणे जरूर आहे. परंतु वेगळेपणाच्या अनुभूतीचे माणूस नित्य शुद्ध स्वरूपात दखल घेत नाही, तर तो कर्माच्या माध्यमातून नेहमी दखल घेत राहतो. आणि म्हणून जीवदशा कर्मानंही बांधली जाते. उदाहरणार्थ मी जगाहून इतराहून वेगळा आहे या भावनेला मी वकील आहे, प्रोफेसर आहे, ड्रायव्हर आहे, सुंदर आहे, तरुण आहे इत्यादी गोष्टींनी किंवा कर्मांनी माणूस बांधून टाकतो व त्या कर्माच्या अनुरोधानं आपल्या वेगळेपणाची अनुभूती घेऊन जगत असतो. म्हणून जीवाला कर्माचा बंध आहे असं म्हटलं जातं. वास्तवात शुद्ध जीवदशेच वेगळेपणाच्या भावनेत हा कर्मबंध असत नाही, परंतु ही वेगळेपणाची भावना सतत प्रकटपणे टिकवण्यासाठी मात्र कर्माची गरज असते. आणि म्हणून आत्मानुभूतीसाठी, ब्रह्मानुभूतीसाठी कर्माचा त्याग किंवा कर्मफलाचा त्याग सांगितला जातो. परंतु यानं शुद्ध वेगळेपणाच्या भावनेचा म्हणजे संपूर्ण त्याग अभिप्रेत नसतो. जीवच गेला किंवा ब्रह्मस्वरूप झाला तर ब्रह्माभूती कोण घेणार? आपली वेगळेपणाची भावना जोपासण्यासाठी माणूस ज्या कर्माचा आश्रय करतो त्या कर्मालाही जी प्रतिष्ठा आहे ती विश्वागताचा परमेश्वराशी स्वरूपतः अभेद असल्यामुळेच आहे. म्हणजेच कर्माचं फळ हे विश्व व ईश्वराच्या अभेदामुळे मिळतं. तेव्हा कर्माने जीव बांधला जाऊ नये म्हणून म्हणा किंवा कर्माचे फळ चांगलं मिळावं म्हणून म्हणा, ईश्वराच्या कृपेची जरूर आहेच. म्हणजे ज्ञानमार्गानं जातानाही कर्मबंध सुटण्यासाठी, चित्तशुद्धीसाठी ईश्वर कृपेची म्हणून ईश्वर आराधनेची जरूर आहे. म्हणून ज्ञानानं ब्रह्मानुभूतीसाठी किंवा योगानं आत्मानुभूतीसाठी ईश्वर कृपेची व आराधनेची गरज आहे. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास दोन पद्धतीनं होतो. एक तुलनात्मक दृष्टीनं म्हणजे कशाच्या तरी सापेक्षत्वात किंवा एक स्वतंत्र वृत्तीनं. इथे जीवाचा अभ्यास आपण परमेश्वराच्या सापेक्षत्वात करीत आहोत. आता कोणी असं विचारेल की अजून ईश्वराची सिद्धी पूर्ण झाली नसताना तुम्ही जीवाचा अभ्यास ईश्वराच्या सापेक्षत्वात कसा करता? तर त्याचे उत्तर असं आहे की जगाचा व ईश्वराचा अभेद आहे हे प्रथम आपण जाणलं आहे. जग सिद्ध आहे म्हणून ईश्वर जगाच्या सापेक्षत्वानं सिद्धच आहे. तो वेगळ्या मार्गानं जेव्हा सिद्ध होईल तेव्हा तुलनात्मक अभ्यास अगदी दृढ होईल. सध्या ईश्वर जसा वर्णिला आहे तसा आहे हे धरून हा अभ्यास आपण केला आहे. तेव्हा वास्तविकरित्यानं पाहता जीवाचा आणि ईश्वराचा किंवा ब्रह्माचा मुळात अभेद आहे हे जरी खरं आहे तरी जीवाला भेदाचीच अनुभूती आहे हेही सत्य आहे. या भेदाच्या सातत्यामुळे जीव आपला ईश्वराशी अभेद आहे हे विसरला तेव्हा अद्वैतवाद्यांनी त्याला अभेद आहे याची आठवण ठेवण्यास सांगितलं व भेद तात्पुरता विसरून अभेदाची अनुभूती प्रत्यक्ष येते हे अपरोक्षानुभूतीनं सिद्ध केलं. पण हे सिद्ध केल्यावर या अभेदाची अतिव्याप्ती करून हा भेद वाटणे भ्रम आहे. ही भेद अनुभूती मुळात कधी नव्हतीच असं सांगण्यास सुरुवात केली. याचं कारण मुळात अभेदाची अपरोक्षानुभूती येत असता भेद का वाटतो याचं समर्पक उत्तर त्यांना देता नाही आलं. ते पूर्णवादन दिलं आहे असं डॉक्टर पारनेकर महाराज म्हणतात.
तसंच विष्णू महाराजांनी आपट्यांना सांगताना स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा हे उत्तर समजण्यासाठी आपण जीवाचा व परमेश्वराचा कोणत्या बाबतीत अभेद आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. पूर्वी ईश्वर जसा स्वयंभू तसा जीवही स्वयंभू आहे हे आपण पाहिलं. एतज्ज्ञेयं नित्यमेवात्मसंस्थं नातः परं वेदितव्यं हि किंचित भोक्ता भोग्यं प्रेरितारं च मत्वा सर्वं प्रोक्तं त्रिविधं ब्रह्ममेतत्. या वचनात म्हटल्याप्रमाणे ईश्वर जसा स्वतः भोगता भोग्य व भोगाची प्रेरणा देणार आहे, पण जीव तसा आहे हे सामान्यतः ध्यानी येत नाही. उदाहरणार्थ अन्न हे जरी ईश्वर स्वतः खाणाराही ईश्वरच असतो. हे जसं खरं आहे तसं माणूस शेती करून पेरून निर्माण करतो, अन्न निर्माण करतो किंवा स्वतः पैसे देऊन आणतो व स्वतःच खातो. माणूस म्हातारपण प्राप्त करतो ते स्वतःचं तारुण्य भोगूनच करतो. माणूस जेव्हा 2-2 दिवस उपाशी राहून काम करीत राहतो, म्हणजे जीव मी जेवला आहे असं समजतो, तेव्हा तो स्वतःलाच खात असतो असं म्हटल्यावर वावगे होत नाही. जीवच अनेक प्रकारचे विचार भावना कल्पना निर्माण करत असतो व त्याचा आनंद स्वतःच भोगत असतो. तेव्हा अशा रीतीनं ईश्वर व जीव हे दोन्ही मुळामध्ये भोगता आणि भोग्य असे दोन्ही आहेत हे सिद्ध आहे व हे त्या दोघांमधील एक साम्य आहे. दुसरं साम्य असं की ईश्वर स्वतःच स्वरूपतः जसा विकास पावत असतो की नाही तसा जीवही विकास होत असतो. जगात ईश्वर व्यापून असल्यानं आंबा जो प्रथम कैरी रूपानं आंबट असतो तो स्वतःच स्वरूपतः विकास पाहून गोड होतो. त्यासाठी त्यास काही बाहेरचं साधन लागत नाही. हे जसं होतं तसं जीवही स्वतः स्वरूपतः विकास पावत असतो. लहानपणाचे आपण स्वतः सहजपण मोठेपणामध्ये परिणत होतो की नाही. आपला जीव सहज विकसित होत राहतो. त्याच्या विकासात सुकृताचा व सत्कृताचा भाग फार मोठा असून स्वतःच्या कर्तृत्वाचा स्वकृताचा भाग फार कमी आहे. म्हणजे 33%हूनही कमी असलो. कोणत्याही गोष्टीचा विकास सुकृत सकृत व स्वकृत कर्मानं होत असतो हे आपण पाहिलं आहे. जड वस्तूत हा विकास केवळ सुकृत व सकृताने होतो, तर जीवाच्या बाबतीत त्यात स्वकृताचाही काही वाटा असतो. स्वतःच स्वरूपतः विकास हा ईश्वर व जीव यातील आणखी एक साम्य आहे. वरील एतज्ज्ञेयं हे जे आपण वचन पाहिलं त्या वचनात भोक्ता भोग्य आणि प्रेरिता असणाऱ्याला ब्रह्म म्हटलं असल्यानं जीवात परमेश्वरात व ब्रह्मात स्वरूपतः अभेद आहे हे सिद्ध होतं. ईश्वर हा भोगता असल्यानंच आपण त्यास नैवेद्य दाखवतो, भोग चढवतो. तोही आपल्याप्रमाणे पाहतो, बोलतो, जेवतो, भोग भोगतो. त्यालाही आपल्याप्रमाणे आवडीनिवडी आहेत. हे ईश्वर हा भोगता व भोग्य आहे या वचनावरून सिद्ध आहे. परंतु सामान्यतः ईश्वर मानणारे देखील पुष्कळ वेळा ही गोष्ट ध्यानी न घेता तो दिसत नाही म्हणून तो न बल ब्रह्माप्रमाणे निर्गुण निराकार अकर्ता अभोक्ता असं म्हणताना दिसतात. ते काही बरोबर वाटत नाही. तर ईश्वर आणि सत्याचा संबंध तो जर बघायचा झालाच आत्मा जीव ईश्वर ब्रह्म ही पूर्णाचीच रूपे हे आपण पाहिलं आहे मागे. पूर्ण पुरुषाचा स्वतःचा स्वरूपतः त्यांचा अभेद आहे. परंतु ही पूर्णावस्था व पूर्ण पुरुष लक्षात यावा म्हणून आपण भेदानं या निर्णया गोष्टीचा अभ्यास करीत आहोत. या अभ्यासामुळे मुळात अभेद असून आपणास भेदाची अनुभूती का व कशी येते याचं सम्यक उत्तर आपल्याला मिळणार आहे. मागे आपण आत्म्याचा विषय अभ्यासला त्यावेळी साक्षी गुरु ठेवला होता. हा गुरु किंवा मार्गदर्शक आपल्यापुढे 2 पावलं म्हणजे आपण विश्वपादात असताना तो प्राज्ञपादात आहे असं मानलं जातं. कोणताही अभ्यासात स्वतः एकट्यालाच करावं लागतं. नुसतं दुसऱ्याबरोबर ध्यानात बसल्यानं दुसऱ्याच्या अनुभूतीचा किंवा अभ्यासाचा आपणास उपयोग होत नाही. आपण ज्यावेळी आत्म्याचा अभ्यास करतो त्यावेळी गुरु प्रत्यक्ष तेथे नसतो, परंतु तो प्राज्ञ अवस्थेत स्थित आहे, साक्षी आहे. या भावनेनं आपल्यास योग्य मार्गदर्शन मिळत राहतं. आपण प्राज्ञापर्यंत पोचलो की मग त्या साक्षी गुरुवरच ब्रह्माचा आरोप होतो, आपण एकरूप होतो. तेव्हा अशा रीतीनं आत्म्याचा अभ्यास करताना जसा गुरु साक्षी ठेवावा लागतो तसा जीवाचा अभ्यास करताना ईश्वरास साक्षी ठेवावं लागतं. जीवाचा अभ्यास हा ईश्वराच्या साक्षीत्वानं होतो, तर ईश्वराचा अभ्यास हा सत्याच्या साक्षीत्वानं करायचा असतो. आत्म्याच्या अभ्यासात गुरु ब्रह्मरूप असतो, तर जीवाच्या अभ्यासात तोच ईश्वररूप म्हणजे विष्णुरूप असतो. तर ईश्वराच्या अभ्यासात तो सत्यरूप शिवरूप असतो.
म्हणून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा असं म्हटलं. हे सर्व पूर्णात येत असल्यानं गुरुलाच पूर्ण किंवा परब्रह्म असं पुढे म्हटलं गेलेलं आहे. असो, तेव्हा आपण आत्म्याचा अभ्यास प्राज्ञपादापर्यंत करून सोडला. जीवाचा अभ्यास त्याचा आणि ईश्वराचे साम्य जाणून असं सोडला. व आता ईश्वराचा अभ्यास सत्याच्या सापेक्षतानं करत आहोत. जेथे जेथे आपण अभ्यास सोडला ती स्थळं ध्यानात घेऊन पुढे परब्रह्माच्या अभ्यासाच्या वेळी ते आपणास पूर्ण करायचे आहेत. तेथे आपणास मुळात अभेद असताना भेद का अनुभवास येतो हे कळणार आहेत. तेव्हा आत्म्याचा व जीवाचा अभ्यास काही पायऱ्यानंतर सोडला असला तरी तो अपूर्ण नाही. म्हणजे अपूर्ण आहे असं नाही, तो त्या परीने पूर्णच आहे. पूर्णाच्या अभ्यासाचं हेच वैशिष्ट्य आहे. त्यात आपण कुठेही थांबलो तरी अपूर्णत्व जाणवत नाही. आणि म्हणून सामान्य माणसांना आधिदैविक आध्यात्मिकाची काही माहिती नसली तरीसुद्धा त्यांचं जीवन काही अडत नाही. जे आधिभौतिक शरीरालाच सर्व मानतात त्यांचे जीवन कुठेच अडत नाही. कारण आधिभौतिक स्तरावर असलेलं शरीर मुळात पूर्णच आहे. ते पूर्णाचेच स्वरूप आहे आणि म्हणून आपलं जीवन देखील अपूर्ण आहे, अडत आहे ही जाणीव त्यांना येत नाही. हे जसं आहे तसं पूर्णाच्या कोणत्याही भागाचा अभ्यास हा पूर्णच असतो, त्यात अपूर्णत्व राहत नाही. आता आपण ईश्वरासंबंधीचा विचार सत्याच्या सापेक्षतात करणार. जीव हा ईश्वराचा अंश असल्यानं जीवाचं बृहद्रूप जे ईश्वर त्याचा अभ्यास केल्यास जीवाचा अभ्यासही सहज होईल. जीवाच्या ठिकाणच्या ज्या सूक्ष्म गोष्टी एरवी लक्षात येणार नाही त्या ईश्वराच्या अभ्यासाने येऊ शकतात. आत्म्याचं बृहद्रूप जसं ब्रह्म तसं जीवाचं बृहद्रूप म्हणजे ईश्वर. आता सत्य म्हणजे काय, तर ज्याच्या खरेपणाविषयी सत्यत्वाविषयी ठाम निश्चय होतो ते सत्य. उदाहरणार्थ जिवंत माणसाला आपलं प्राण खरे आहे का खोटे आहे असं काही भ्रम होतो का, ते खरेच आहे तसा ठाम निश्चय असतो. तसाच ज्ञानीजनांचा त्याच्या सत्यतेविषयीची जो ठाम निश्चय असतो त्याचं सत्य म्हटलं आहे, तेच सत्य आहे. त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये अध्याय 2मध्ये असं एक वचन आहे, द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच एव मूर्तंच मर्त्यंच अमृतंच स्थितंच यच्च सच्चत्यंच. त्याचा अर्थ असा, ब्रह्माची 2 रूप असून एक मूर्त आणि एक अमूर्त. मर्त्य म्हणजे मर्त्यरूप व अमृतम स्थितम म्हणजे अमर आहे. येथे मर्त्यरूप म्हणजे जग, अमर रूप म्हणजे तुरीय ब्रह्म जे हे उघड आहे. तेव्हा अशी 2 सत्यरूपं ज्यावेळी एकाच गोष्टीमध्ये स्थित असतात तेव्हा ते पूर्णाचे रूप आहे, म्हणजेच पूर्ण परमेश्वराचे रूप आहे असं ओळखावं. कारण परमेश्वर हा सत्याचं रूप आहे. येथे पूर्णाची व परमेश्वराची 2 सत्यरूपं आहेत. जसं सांख्याचे प्रकृती आणि पुरुष असं म्हटलं जातात, असं म्हणण्यापेक्षा परमेश्वर सत्याचेही सत्य आहे म्हणणं जास्त संयुक्तिक आहे. म्हणजे जग हे जरी सत्य असलं तरी या सत्याचे सत्य म्हणजे ईश्वर होय हे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे आणि श्रुती तेच म्हणत आहे. तेव्हा जीवाचा अभ्यास करण्याकरता जीवाला मुळात अभेद असून भेद का वाटतो हे जाणण्यासाठी जीवाचं बृहद रूप म्हणजे मोठं रूप ते ईश्वर त्याचा आपण सत्याच्या साक्षीनं अभ्यास करत आहोत हे येथे घेणे जरूर आहे. अशा या ईश्वराचं रूप कसं आहे हे सामान्यपणे अगदी ठोकळ मानानं जाणायचं जर असलं तर एक वचन अजून असं आहे जे आपण पूर्णवाद ग्रंथामध्ये वाचलं असेल. त्याचा अर्थ असा आहे की श्रुती म्हणते की परमेश्वराचं रूप कसं आहे, ठोकळ मानानं हळदीने रंगवलेले वस्त्र, लोकरीचे पांढरे वस्त्र, देवगाईचा पुंज किंवा अग्नीची ज्वाळा, शुभकमलं, एकदम विजेचे चमकणे असे त्याचा नेती नेती असा आदेश आहे असे आहे. आता या दृष्टांतातील अग्नीची ज्वाला हा दृष्टांत जो काय म्हटला आहे तो विचारात घेतला. ईश्वराचे कोणते गुण विशेष ध्यानी येतात ते पाहू. अग्नी हा स्वतः प्रकाशमान, उष्णता प्रकाश दोन्ही आहेत. त्यात आणखी सहसा ध्यानात न येणारी गोष्ट म्हणजे ती म्हणजे धूम्र. अग्नी जे टाकू अग्नी स्वतःचं रूप त्याला देतो तर अग्निरूप होतं. त्यात पसरण्याची म्हणजे प्रसरण पावण्याची क्षमता आहे, तो गुण आहे. त्यात कार्य करण्याची म्हणजे कर्माची शक्ती आहे. तो एखाद्या गोष्टीत जळून भस्म करतो, तसं धातू तापवून मऊ करतो, अन्न शिजवतो वगैरे. म्हणजे यावरून ईश्वर देखील प्रकाशमान आहे, विकास पावणार आहे, कर्माची शक्ती त्यात आहे. तो भजेल त्याला जो भजेल त्याचं स्वतःचं रूप देण्याची त्याच्याजवळ क्षमता आहे. तो नेती नेती अशा आदर्शानं जाणला जातो. तो सत्याचे सत्य आहे इत्यादी इत्यादी. हे गुण जीवाच्या ठायी अंशरूपानं असले पाहिजेत हे आपण जाणून घ्यायचं आहे. तेव्हा ह्या पद्धतीनं जीवाचा अभ्यास ईश्वराच्या सापेक्षतानं रिलेटिव्हली आपणच करायचा आहे.
आत्म्याच्या अभ्यासाच्या वेळी आपली दृष्टी व गती उपराटी म्हणजे मागे मागे जाणारी असे होते. मागे आपण ते पाहिलं आहे. तर जीवाच्या अभ्यासाच्या वेळी ती पुढे जाणारी म्हणजे जीवाचा अभ्यास आपण भेदानं स्वतंत्रपणे करीत आहोत. ईश्वराचा अभ्यास करण्याच्या 2 पद्धती आहेत, एक अभेदानं आणि एक भेदानं. अभेदानं ईश्वर जाणणं तसं सोपं आहे, परंतु त्यानं जीवाचं समाधान होत नाही. तर भेदानं स्वतंत्रपणे म्हणजे आपण स्वतंत्र राहून ईश्वराची अनुभूती घेतल्यानं माणसाला समाधान मिळतं. आणि म्हणून ईश्वराचा निर्गुण साक्षात्कार त्या मानानं सोपा आहे, तो अभेद ज्ञानानं होऊ शकतो. परंतु ईश्वराला भेदानं जाणणं कठीण असून त्यासाठी ज्ञानाला कर्माची जोड ही घ्यावीच लागते. ईश्वर हा विकास पावणारा असल्यामुळं त्याच्या भेदरूपी साक्षात्कारासाठी जीवाला विकासमय राहून कर्मानं ईश्वराचा साक्षात्कार करून घ्यावा लागतो. आणि हेच नेमकं आपण विसरतो. ज्ञानमार्गाच्या संस्कारानं ईश्वर साक्षात्कारासाठी कर्माची व विकासशील कर्माची आवश्यकता आहे हे विसरलं जातं. आणि म्हणून पारनेरकर महाराज म्हणतात, करी जो जीवन देवाचे पूजन, किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची माला, पूजा करता होय अपारा तोषा लागी. तेव्हा ईश्वर ही नुसती ज्ञानानं जाणण्याची गोष्ट नसून तो ज्ञानाबरोबर कर्मानंच जाणला जातो. कर्मानंच त्याचा सगुण साक्षात्कार भेदरूपानं होऊ शकतो, हे आता लक्षात घ्यायचं. ईश्वर कर्मानं जाणावा, कर्मानं व ज्ञानानं ईश्वर साक्षात्कार होतो. तो नुसत्या ज्ञानानं आणि भेदरूपानं होत नाही असं वर सांगितलं आहे. तर कोणतं कर्म केल्यानं, कोणत्या कर्मानं ईश्वर जाणला होतो, तर ते स्वधर्म कर्मानं जाणला जातो. स्वधर्म ओळखायचं कसा, त्याचे मार्ग दिलेले आहेत. पण त्यापेक्षा आणखी सोपा मार्ग म्हणजे खालील ज्या आपण बघू की ते जे कर्म आपण आपल्याकरता करतो, आपल्या विकासासाठी, आपल्या आनंदासाठी करतो, त्या कर्माला जेव्हा समाजाची मान्यता मिळते तेव्हा त्या कर्मासाठी समाज आपणाजवळ कृतज्ञताभाव व्यक्त करतो. ते कर्म ईश्वराला आवडल्यामुळे त्या कर्मानं ईश्वर संतोष पावला असं समजावं. पण हे होण्याकरता आपण ईश्वर आपल्यासाठी जे करतो त्याबद्दल ईश्वराजवळ कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं पाहिजे. आपण ईश्वराजवळ जेवढं कृतज्ञ राहू तेवढा समाज आपल्या कर्माबद्दल आपल्याशी कृतज्ञ राहील. जेव्हा आपण जनतेसाठी करून जनता आपली कृतज्ञ राहत नाही तेव्हा आपला ईश्वरावरचा कृतज्ञ भाव कमी झाला आहे असे जाणावे. ईश्वरावरचा जीवाचा कृतज्ञ भाव सतत वाढत राहिला पाहिजे. ईश्वर हा विकास पावणारा आहे. आपल्यातून, आपल्या कर्मातून ईश्वर हा विकसित होत आहे आणि विकास साधत आहे. ही भावना, ही अनुभूती ज्या कर्माद्वारा येते त्या कर्माने ईश्वर साक्षात्कार होतो. आपण भक्त व ईश्वर देव असं होतं. भेदानं ईश्वर जाणता येतं. तू देव मी भक्त ऐसे करी, किंवा मी भक्त तू देव ऐसे करी, भेद ठेवून संतांनी साक्षात्कार उपभोगला आहे. ईश्वराच्या विकासासाठी म्हणजे पर्यायानं जगाच्या विकासासाठी ईश्वरानं आपणाला जन्म दिला आहे, जन्मास घातला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि तशी असल्यामुळे आपल्याद्वारा ईश्वराचा विकास साधणं म्हणजे आपल्या जीवाचा विकास साधणं हा माणसाचा स्वधर्म ठरतो. ईश्वर हे जीवाचं बृहद्रूप असल्यानं आपण आपल्या जीवाचा जितका विकास करू तितका ईश्वर आपल्याद्वारा विकसित होत असतो व यात आपणाला खरा आनंद प्राप्त होतो. आपण आपल्या सुखालागी आनंदासाठी लग्न करतो, संसार करतो, त्यातूनच ईश्वर जगाचा विकास आपल्या नकळत साधत असतो. परंतु येथे आपणास ईश्वर जाणता येत नाही. आपण बुद्धिपुरस्सर आपल्या हातात जे स्वकृत म्हणजे 33% म्हणा असं जे कर्म आहे त्या आपल्यातून ईश्वराच्या विकासाकडे लावलं तर त्यात आपला विकास होतोच, त्याचा आनंद मिळतोच. पण त्यासाठी जनताही आपल्याबद्दलचा कृतज्ञताभाव व्यक्त करत असते. हा अभ्यास आपल्या आनंदासाठी, आपला विकास व्हावा म्हणून केलेला आहे. परंतु यानं जर लोकांना आनंद झाला, त्यांचाही विकास झाला व त्याबद्दल त्यांनी आपल्यापाशी कृतज्ञतेचे उद्गार काढले तर आपले हे कर्म ईश्वरी कर्म ठरतं. तेव्हा डॉक्टर पारनेरकर महाराजांनी पूर्णवा तत्त्वज्ञान सुरुवातीला स्वतःच्या समाधानासाठी म्हणजे स्वतःच्या प्रगतीसाठी शोधलं. त्याचा इतरांना फायदा झाला व त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. म्हणून महाराज पूर्णवाद देवाचे कार्य आहे असं म्हणत असत. तेव्हा कृतज्ञ भाव ही या कर्माची मुख्य लक्षण आहे. आपण आपल्या विकासासाठी देवाशी कृतज्ञ राहिलो तर समाजही आपल्याशी कृतज्ञ राहील. आपण ईश्वराचा अभ्यास करताना ईश्वर आणि जीव
यातील साम्याचा जसा विचार केला तसा ईश्वराच्या सत्याच्या सापेक्षतेचा अभ्यास करताना ईश्वर सत्याचेही सत्य आहे असंही पाहिलं आपण. उपनिषदांनी आत्मतत्वाचाच प्रामुख्याने विचार व अभ्यास केला. विज्ञानाने व वेदातील कर्मकांडरूपी भागानं विश्वतत्वाचा अभ्यास केला, तर संतांनी भक्तिमार्ग सांगून व वेदातील उपासना मार्गावर भर देऊन ईश्वर तत्वाचा विचार आणि अभ्यास केला आहे. प्राणही सत्य आहेत व त्यातील सत्याचे सत्य ईश्वर. सत्यवैतस्य पुरुषस्य रूप या न्यायानं ईश्वरही सत्य आहे हे आपण पाहिलं. प्राणही सत्य, सत्यातील सत्य, ईश्वरही सत्य या वचनाचा सत्य एकच आहे असं सांगणारे शंकराचार्य जे असतात त्यांनी लावलेला जो अर्थ आहे असा तो अर्थ योग्य वाटत नाही असं म्हटलं जातं. कारण त्यांनी ईश्वर हे मायेचे कार्य म्हटल्यानं व सत्य एकच मानल्यानं सत्याचे सत्य ईश्वर रूप कसे हे ते योग्य प्रकारे मांडता आलेलं नाही असे समजले जाते. तेव्हा एकाच प्रकरणात 6 वचनांच्या अंतरावर त्यांच्या दृष्टीने अगदी परस्पर विरोधी वाटणारी 2 वचनं असल्यानं ईश्वर हे सत्याचे सत्य कसे हे त्यांना स्पष्टपणे विवरण समजणाऱ्यांना समजेल अशा तऱ्हेचं झालेलं दिसत नाही. तेव्हा पूर्ण पुरुष ईश्वराचा व ब्रह्माचा स्वरूप संबंध आहे असं पूर्णवाद सांगतो व म्हणून ब्रह्म हे सत्य व त्या सत्याचे सत्य पूर्ण पुरुष ईश्वर आहे व तो सत्य आहे हे सहजच ध्यानी येतं. ब्रह्म या सत्याचे सत्य ईश्वर असून तोही सत्य आहे हे केवळ डॉक्टर पारनेरकरांचं म्हणणं असं नाही आहे. तर श्वेतोश्वेतर उपनिषदामध्ये ज्ञाज्ञौ द्वावजावीशनिशावजा ह्येका भोक्तृभोग्यार्थयुक्ता अनंतश्चात्मा विश्वरूपो ह्यकर्ता त्रयं यदा विंदते ब्रह्ममेतम. या वचनाचा अर्थ उघड आहे. ज्ञानी ईश्वर व अज्ञ जीव हे दोघे जन्मरहित आहेत. भोक्ता, भोग्य व भोग यांनी युक्त एक परमेश्वरच असून तो अनंत आत्मा, विश्वरूप, अकर्ता, साक्षी आहे. ही त्याची त्रिविधता मिळून सर्व व्यापकत्व हेच ब्रह्म असे जेव्हा तो ओळखतो तेव्हा तो मुक्त, मुच्यते सर्व पाशैही असा होतो. तेव्हा त्याची त्रिविधता मिळून सर्व व्यापकत्व हेच ब्रह्म हे ओळखण्याकरता 9 गोष्टींचा आपल्याला जो विचार करायचा आहे तो स्क्रीनवर पडद्यावरती आपण त्या 9 गोष्टी बघत आहात कोष्टकामध्ये. या 9 गोष्टींचा आपसामध्ये संबंध आहे. सत, चित, आनंद. सत म्हणजे आहेची भावना, आहेच्या भावनेची जाणीव चित्त. सत आहे व आहेची जाणीव चित्त यांचे जेव्हा एकत्रीकरण होते सत आणि चित्त यांचे, तेव्हा आनंदाची निर्मिती होते. तसंच वासनेमुळं भोगाची इच्छा ही होत असते. भोगाची इच्छा व भोगांचा विषय याचे एकीकरणानं म्हणजे वासना, भोग यांच्या एकत्वात तृप्ती निर्माण होते. तसंच उत्पत्ती व स्थिती यांचे एकीकरण दृढ झाल्यावर लय संभवतो. लयात परिणती होते. उत्पत्ती स्थिती रूपात परिणत झाली की मगच लय होऊ शकतो. आपण या कोष्टकाचा व्यवस्थित निरीक्षण करून अभ्यास करू शकता. तेव्हा या आराखड्यामधील उभ्या स्तंभाचा जरी विचार केला तरी त्यात संबंध असल्याचं ध्यानी येतं. उदाहरणार्थ सत म्हणजे जे आहे त्याचीच वासना होते, जे मुळात नाहीच किंवा कल्पनेतही नाही. ज्याची वासना होत नाही ते कोणी मागवू शकत नाही. ज्याची वासना किंवा इच्छा होत नाही त्याची गरज वाटत नाही. ज्याची गरज वाटत नाही ते उत्पन्नही होत नाही. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन हे वाक्य प्रसिद्ध आहे. थोडक्यात या 9 गोष्टीतील कोणत्याही 3 निवडल्या तरी त्यात संबंध आहे. चित, वासना, स्थिती असं जरी त्रिकोण घेतला तरी जाणीवेशिवाय वासना नाही आणि वासनेशिवाय एखाद्या गोष्टीची स्थिती असणं संभवत नाही. तेव्हा या 9 गोष्टींचा आपसामध्ये संबंध आहे. याचं कारण त्या मुळात एकाच गोष्टीची निरनिराळी रूपं आहेत आणि ते एक प्रमुख गोष्ट या सर्वांस व्यापून आहे आणि ती म्हणजे ब्रह्मज्ञानानं आपणास हे समजते की हे सर्व या सर्व गोष्टी सच्चिदानंद ब्रह्म रूपातील आनंदामध्ये स्थित आहेत, ब्रह्मात स्थित आहेत. या 9चा समावेश एकात होतो. तेव्हा गणितातील 1 ते 9 अंकाचा समावेशही संख्येमध्ये जे एखाद्या संख्येत एकात होतो. 9 ग्रहांचा समावेश एका सूर्यात होतो कारण ते सर्व त्याच्या भोवती फिरत असतात आणि या 9चा समावेश एकात होतो
हे जरी कळलं तरी हे सोडून जे ब्रह्मरूप उरलं ते शून्य सदृश व अनंत आहे, त्याचा व या एकाचा जोपर्यंत संबंध प्रस्थापित होत नाही तोपर्यंत या नऊच्या एकीकरणाचं प्रयोजन काय हे ध्यानी येत नाही. तर या 9 गोष्टी ज्ञानामध्ये येतात. यांचा अनुभव शक्य आहे. ज्ञानानं त्यांचं एकत्रीकरण आनंदात शक्य आहे. परंतु जे अनुभूतीच येत नाही, नेणीव रूप आहे ज्याला आपण म्हणतो, ते शून्य सदृश रूपही आहे आणि ते अनंत म्हणजे इन्फिनिटी आहे. या एकाचा जेव्हा या अनुभूतीस न येणाऱ्या अनंताशी म्हणजे शून्य सदृश रूपाशी संबंध प्रस्थापित होतो तेव्हा 10 ही संख्या सिद्ध होते व हीच शून्याच्या वाढीबरोबर अनंत इन्फिनिटी होते. हा एकाचा आणि शून्याचा संबंध प्रस्थापित झाला की पूर्ण पुरुष ईश्वराचा जो दशांगुल उरला आहे त्याचा साक्षात्कार होतो, त्याचं भान येतं. हे भान जाणीव निर्णयाच्या पलीकडचं असतं. या संबंधीचं आपण स्वतंत्र कोष्टक बघणार आहोतच. पण विश्व व्यापून म्हणजे गुणरूपात्मक नामरूपात्मक गोष्टींना व्यापून उरलेल्या निर्गुण निराकार ईश्वर रूपात ज्यांची अपरोक्षानुभूती शक्य आहे त्यास ब्रह्म म्हटल्यास ज्याची अनुभूती नाही व जे अनंत किंवा शून्य अशा नेणीव रूपासही व्यापून आहे त्यास पूर्ण पुरुष म्हटलं जातं. जाणीवेत अनुभूतीत मोडणारं सर्व प्रयत्न करून जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त होत नाही तेव्हा ती प्राप्त न होण्याचं कारण नेणीव रूपात असले पाहिजे हे उघड आहे. तेव्हा ज्ञानानं जाणीवा विस्तृत होतात, पण जाणीवे पलीकडील नेणिवेतील गोष्टी जाणता येत नाही. म्हणून ज्ञानाची जेथे परिसीमा होते, ज्ञान जेथे हात टेकते तेथे तपाचा आश्रय करावा लागतो. एकत्वाला शून्यत्वाशी म्हणजे अनंताशी जोडण्याचे महत्त्वाचे काम हे पूर्णवादच करू शकतो. एकत्वाला शून्यत्वाशी जोडण्यानं दशांगुल उरलेल्या पूर्णपुरुषाचं भान येऊ शकतं. या भानात जाणीव व नेणीव दोन्ही नसतात आणि म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. तेव्हा परमेश्वर आत्मरूप आहे म्हणजे ब्रह्मरूप व विश्वरूप असून ज्या अर्थी अकर्ता आहे त्या अर्थी विश्व त्याच्या स्वरूपातच मोडतं. तेव्हा त्याचे जगरूप व विश्वरूप, जीव वा ईश्वररूप व ब्रह्म वा आत्मरूप ही तिन्ही रूपे ओळखूनच माणूस मुक्त होऊ शकतो. ऋग्वेदात त्याच्या विश्वरूपाचं एक लहानसं वर्णन आहे. त्यावरून हे विश्व मायेमुळे उत्पन्न झालं आहे हा आपला भ्रम दूर होतो. ते वचन असं: विश्वतश्चक्षुरुत विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वतस्पात संबाहुभ्यां धमति संपतत्रैर्द्यावा भूमी जनयन देव एकः. विश्वाचा चक्षु असे ज्याचे विश्वरूप वर्णन केलं आहे तो स्वतःच्या हातानं त्रिपाद अशी द्यावा म्हणजे भूमी अंतरिक्ष यांना उत्पन्न करणारा आणि यांना आपल्या 3 पावलांनी व्यापणारा आहे, त्याचा व्यवहार चालवणारा असा एकच देव आहे. यावरून विश्व हे त्याचे रूपच आहे हे सिद्ध होतं. व विश्व हे ज्या अर्थी त्याचं रूप आहे त्या अर्थी ते मायोपाधीने उत्पन्न झालेलं नाही हे स्पष्ट आहे. हे त्यानं स्वतः निर्माण केलेलं आहे, मायामुळे झालेलं नाही हे निश्चित. मग ते त्याचे स्वकृत असो, सुकृत असो अथवा सत्कृत असो, त्याचं रूप असो वा कार्य असो, येथे मायेला जागा नाही. इथे आपण थांबूया. यापुढे आपण विश्व हे ज्याला आपण जग म्हणतो हे कार्य आहे का स्वरूप आहे त्याच संबंधी नंतर एक स्वतंत्रपणे बघूया. आपणास हे आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, परिवारामध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यासच लाईक करा ही नम्र विनंती. धन्यवाद.